असं वाटतं आताचा ऑडियन्स जास्त हुशार झाला, पण असा कॉन्टेंट क्रिएट करायचं की पहिले 5 सेकंद तरी त्यांना थांबवण्यासाठी काहीतरी करायला. ओटीटी थिएटर ह्याच्यावर लोक आज काय शोधतायत? आमच्यासारख्या लोकांना आता एक प्लॅटफॉर्म मिळालंय जिथे आम्हाला रेस्ट्रिक्ट नाही करत आहे. प्रयोग संपल्यानंतर तो त्यांना बघायला यायचं, मग त्यांच्या समोर येऊन ब्लँक व्हायचे. हा ऑरा त्यांनी किती वर्ष ठेवलाय. लोकांच्या नजरेत सतत राहण्याचा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट काय असतो? आजकालचा कलाकार तिन्ही माध्यमातून इतका ओव्हर एक्सपोज्ड आहे. मराठी ऍक्टर्स आर लाईक अ ट्रीट टू अस. हा, यू टॉकिंग अबाउट भाऊ. सिनेमा आणि थिएटर माणसाला खरंच थेरप्युटिक आहेत. ऍड्स तर खूप जास्त, म्हणजे त्या 10 सेकंदात तुला असं काहीतरी येऊन जातं, 30 सेकंद. 10 तास असतोस. मराठी सिनेमा अजून तेवढा काय इव्हॉल्व्ह होऊ शकला? जेवढ्या बॉलिवूड फिल्म्सना बॅकअप आहे तेवढा मराठी फिल्म्सना तसा बॅकअप नाही मिळत. खूप थिएटर म्हणजे काय, अरे एवढं काय करते, अरे आपण काय घरी बसून हेच बघतोय. मराठी सिनेमा ग्लोबल जाण्यासाठी काय करायला पाहिजे? छाया कदम इज एव्हरीवेअर. सिरियल आय डोंट थिंक इज इन द. मला असं व्हायचं माहितीये, मी स्टेजवर जायच्या आधी मला भीती नसेल वाटत ना, की मला काहीतरी गोडची होणार आहे की का मला भीती वाटत नाही. भारतातील फिल्म इंडस्ट्री आज अब्जावधी रुपयांची झाली आहे आणि त्यात मराठी सिनेमाचा सुद्धा मोठा वाटा आहे. पण गंमत अशी की अजूनही लोक म्हणतात, अरे मराठी सिनेमा म्हणजे सिरियस सब्जेक्ट, मिडल क्लास गोष्टी. पण खरं बघितलं तर मराठी स्टोरीज नेहमीच लोकांच्या मनाला भिडतात, कारण त्या खऱ्या वाटतात. एका अहवालात असं दिसलं की महाराष्ट्रात दररोज 30 ते 35 नवीन नाट्यप्रयोग होतात, पण तरीही लोक म्हणतात थिएटर स्ट्रगलिंग आहे. कारण आजचा प्रेक्षक रील्स, यूट्यूब, OTT मध्ये इतका गुंतला आहे की 2-3 तास एखाद्या नाटकाला किंवा सिनेमाला द्यायला त्याला पेशन्स कमी होत चाललाय. आणि ऍक्टिंग फील्ड ग्लॅमरस दिसलं, पण त्यामागे खूप स्ट्रगल आहे. एका सर्वेक्षणात असंही दिसून आलं आहे की जास्तीत जास्त ॲस्पायरिंग ऍक्टर्स पहिल्या 4 ते 5 वर्षात फील्ड सोडतात, कारण इथे मेहनत आहे, पैसा नाही, रिजेक्शन भरपूर आहे आणि संधी मिळणं सुद्धा खूप अवघड आहे. आज सोशल मीडियामुळे प्रत्येक जण स्टार झालाय. इन्फ्लुएन्सर्स नेमकं काय दाखवतात? रोजच्या आयुष्यातली रिलेटेबिलिटी. एका रिपोर्टरनुसार जवळपास निम्मे लोक सांगतात की ऍक्टर्सपेक्षा इन्फ्लुएन्सर्स त्यांच्यावर जास्त प्रभाव टाकतात. म्हणजेच लोकांना सेलिब्रिटीपेक्षा रिलेटेबल माणूस जास्त हवा आहे. पण प्रश्न असा आहे की ऍक्टिंग आणि एंटरटेनमेंट समाजासाठी खरं म्हणजे काय करतात? एक पर्स्पेक्टिव्ह असा आहे की कला फक्त समाजाचं प्रतिबिंब असते. लोकांना पडद्यावर आपलं आयुष्य दिसतं म्हणून ते कनेक्ट होतात. त्यांना आसू, हसू, इन्स्पिरेशन मिळतं. आणि आज आपण या सगळ्या मुद्द्यांवर बोलणार आहोत. ऍक्टिंग फील्ड मधला स्ट्रगल, ग्लॅमरच्या मिसकन्सेप्शन्स, मराठी थिएटरचं भविष्य, इन्फ्लुएन्सर्स वर्सेस ऍक्टर्स, आणि कला खरंच समाजाला बदलते आहे का? आणि यासाठी आपल्यासोबत आहेत एक खास पाहुणी, एक मराठी अभिनेत्री, ज्या आपल्या अनुभवातून सांगतील की पडद्यामागे खरं काय घडतं आणि ऍक्टिंग फील्डने त्यांना काय शिकवलं. तर चला सुरुवात करूया. सो तन्वी, वेलकम टू रिकाम चॅट्स. आणि तन्वीला तुम्ही मराठी सिरियल्समध्ये खूप बघितलं असेल. जावई विकत घेणे आहे किंवा रंग माझा वेगळा, अशा सिरियल्समध्ये तिने लीड म्हणून काम केलेलं आहे. प्लस नाटकांमध्ये व्हॅक्युम क्लीनर, गेला माधव कोणीकडे, ह्याच्यामधून पण तिने तिचा एक ठसा उमटवलाय. आणि ती खूप उत्तम क्लासिकल डान्सर आहे आणि बिरजू महाराजांबरोबर काम केलंय, त्यांच्याबरोबर शिकली आहे. सो लेट्स वेलकम तन्वी पालव. आणि तन्वी, खूप छान वाटतंय तुला बोलून. थँक्यू सो मच. आय एम व्हेरी एक्साइटेड फॉर दिस. आय एम व्हेरी एक्साइटेड. तन्वीला मी खूप लहानपणीपासून ओळखतो, त्यामुळे आज अशा एक सेटअप मध्ये भेटण्यात वेगळीच मजा आहे. हो, आय एम शुअर. वेलकम वेलकम तन्वी. लव्ह द फॅक्ट दॅट ऍक्शन म्हटल्यावर माझ्यासमोर परीक्षित दादा होता. दॅट वाज अ व्हेरी ग्रेट ओपनिंग फॉर मी. एक्झॅक्टली. ग्रेट ग्रेट ग्रेट. सो तन्वी, ह्या पॉडकास्टमध्ये मला तुला एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारतोय. आज लोकांचा जो एक टाइम स्पॅन आहे बघण्याचा, काही गोष्ट ती खूप छोटा झालाय बिकॉज ऑफ रील्स किंवा टिकटॉक. 15 सेकंडच्या वरती आपण आजकाल काही जास्ती बघायला आवडत नाही लोकांना. सो अशा कंटेंटमुळे त्यांचा पेशन्स कमी झालाय का? आणि त्याचा तुम्हाला ऍज अ ऍक्टर कधी डिफरन्स जाणवतो? डेफिनेटली. कारण खरंच जसं म्हणाला तसं इट टेक्स हार्डली 5 to 10 seconds फॉर देम टू स्क्रोल अप. एक्झॅक्टली. म्हणजे असं अगदी हे काहीतरी बोरिंग आहे किंवा हे काहीतरी इंटरेस्टिंग नाहीये.
म्हणजे आपण कॉन्टेंट बनवताना सुद्धा आपल्याला पण ही गोष्ट लक्षात ठेवावी लागते की द फर्स्ट 5 सेकंड आर गोइंग टू बी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, की Right. आपण असा कॉन्टेंट क्रिएट करायचं की पहिले 5 सेकंद तरी त्यांना थांबवण्यासाठी काहीतरी करायला लागेल. हा बरं त्याच्यानंतर यू कॅन कीप दॅट व्हिडिओ फॉर सम टाइम. बरोबर एकदा 5-7 सेकंदात त्यांना होल्ड केलं ना हा, की पुढे ते थांबतात. थांबतात right. पण अगेन आय थिंक इट डिपेंड्स ऑन द काइंड ऑफ कॉन्टेंट दॅट यू क्रिएट. हम्म. आणि मला असं वाटतं की जर तुम्हाला एक व्हॅल्यू असेल तर तुमचा कॉन्टेंट बघायला लोक थांबतील. जसं Right. आज गुलजारांचे व्हिडिओज बघायला थांबतात बरोबर किंवा जावेद अख्तरांचे व्हिडिओज जेन्युअनली दे ओपन आणि दे बघतात. हिअर देम फॉर अनदर से लाईक इफ इट्स अ 15 मिनिट रील ते ऐकणार. तुमची हम्म. व्हॅल्यू काय आहे त्याच्यावरती, द हम्म. काइंड ऑफ कॉन्टेंट दॅट यू क्रिएट. आणि मग ते सेम कॉन्टेंट आणि त्या क्वालिटीचा कॉन्टेंट जर तुम्ही क्रिएट केलात तर तुम्ही ऑडियन्सना होल्ड करू ग्रिप शकता. करू शकतो. Right. नाव दिस कम्स फ्रॉम अ फॅक्ट दॅट आम्हाला मी नृत्यांगना जसं तू म्हणालास हा, तसं हा. आम्हाला वेगवेगळ्या विविध प्रकारच्या ऑडियन्सना केटर करावं लागतं. रसिक जे असतात ते वेगवेगळ्या अंडरस्टँडिंगचे असतात. नॉट बरोबर एव्हरीबडी अंडरस्टँड्स क्लासिकल डान्स द वे अ बरोबर. क्लासिकल डान्सर विल अंडरस्टँड. सो परफेक्ट अशा वेळेला आम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागते की अच्छा अशा प्रकारचे रसिक असणार आहेत तर त्यांना काय आवडेल. आवडेल तर पहिली ती जी काही 5 मिनिटं असतात हम्म. त्याच्यात त्यांना होल्ड केलं की मग संपूर्ण पुढे बघतात. परफॉर्मन्स बरोबर. ते बघतात की तुम्ही Right. अख्ख्या परफॉर्मन्स मध्ये मग काय करताय. सो ही एक कला आहे मला असं वाटतं. आणि बरोबर आय डोंट थिंक इट्स राईट ऑर रॉंग. हम्म. मला असं वाटतं की दिस इज मोर चॅलेंजिंग ॲज अन आर्टिस्ट की तुम्ही त्या Right. 5 सेकंदात त्यांना होल्ड करा आणि मग पुढची 15 मिनिटं त्यांना अजून होल्ड करू. पकडून ठेवू Right. सो शकता. ते मला असं वाटतं आय थिंक एव्हरी आर्टिस्ट शुड टेक इट अप ॲज अ चॅलेंज. There are certain things on internet, on social media, which I don't really agree to. जसं सडनली क्लासिकल डान्सर्स काहीतरी फ्युजन करून टाकतात आणि मग हा. काहीतरी असं भलतंच काहीतरी उगाचच थांबवायचं ऑडियन्सना म्हणून जे काही रॅन्डम Vanilla कॉन्टेंट Experimentation. हा. Create- Vanilla पाणीपुरी. म्हणजे बेसूर गाणं किंवा बेताल बरोबर. नाचणं किंवा काहीतरी बरोबर. असं करणं हा. वेडेवाकडे वियर्ड हरकती करणं. हा. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे जस्ट कॉज इट्स फनी म्हणजे आपण मग ते शेअर करत राहतो ना बरोबर ॲज अ बरोबर ऑडियन्स. बरोबर. मी पण ते शेअर करते. हो हो पण मला असं वाटतं दॅट काइंड ऑफ कॉन्टेंट पण पीपल that is like- जस्ट टू गेट द व्ह्यूज ऑर हा. द म्हणजे फॉलोअर्स. ते खूप खालच्या दर्जावर जाऊन Correct. व्ह्यूज मिळवण्यासारखं झालं. करेक्ट. सो आता आपण जेव्हा म्हणतोय की OTT, थिएटर आणि त्याचे टीव्हीत कोणी बघत नाही आजकाल, पण OTT आणि थिएटर आपण म्हणूया की करेक्ट. ह्याच्यावर लोक आज काय शोधतायत काय? अगेन आय थिंक गुड कॉन्टेंट. कारण मला असं वाटतं एक कलाकार म्हणून आता मी नृत्य दिग्दर्शनासाठी ॲज अन असोसिएट डिरेक्टर मी काम करते रंजू वर्गीस बरोबर. अरे वा. सो आय नो फॉर अ फॅक्ट दॅट आमच्यासारख्या लोकांना आता एक प्लॅटफॉर्म मिळालंय जिथे आम्हाला रेस्ट्रिक्ट नाही करत आहे कुठलीच बरोबर. गोष्ट. सो मला असं वाटतं OTT वरती एक कंटेंट क्रिएटर म्हणून मला जास्त फायदा होतोय आणि तो कंटेंट मी लोकांपर्यंत पोहोचवते आणि लोक सुद्धा तो रिसीव्ह करताना त्यातनं ते शिकतायत. आणि मला असं वाटतं नाव दे नो डिफरन्स बिटवीन गुड कॉन्टेंट अँड बॅड कॉन्टेंट. आता ते सिरियल पुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये की तेव्हा त्यांना सिरियलचं एक एंटरटेनमेंट होतं की सासू सुना भांडतायत आणि तेच ते असं Exactly. ते तिथेच फिरत होतं. आता वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं जातं ह्या कॉन्टेंट थ्रू बरोबर. OTT वरती. बरोबर. सो मला असं वाटतं की मोर रेलिव्हेंट आणि सेन्सर्ड मे बी इश्यूजना सुद्धा टॅप केलं जातं या बरोबर. कॉन्टेंट आय थिंक OTT प्लॅटफॉर्मवर. सो ॲज अ क्रिएटर ऑल्सो फायदा आहे आणि ॲज अन ऑडियन्स ऑल्सो आय थिंक पीपल आर ग्रोईंग की Right. अच्छा हे दिस इज गुड क्वालिटी वर्क इन टर्म्स ऑफ काय म्हणू आपण सब्जेक्ट्स, इन टर्म्स ऑफ सिनेमॅटोग्राफी, इन टर्म्स ऑफ एव्हरीथिंग एल्स, Everything. Right. in terms of liberty of language, in Right. terms of everything, there is no censorship anymore. अर्थात त्याचा ऍडव्हान्टेज घेतायत हो सगळे. त्याचा म्हणजे जास्त disadvantage डिसएडव्हान्टेज पण आहे. घेतायत. हा. पण मला असं वाटतं की ते कुठेतरी हवं होतं. ते कुठेतरी हवं होतं Right. त्याला रेस्ट्रिक्शन जे एक कलेला ते बाहेर आलं. रेस्ट्रिक्ट करणं होत होतं. म्हणजे हा. टेलिव्हिजन वरती देर आर सो मेनी थिंग्स दॅट यू आर मी काम केलंय कारण मला हम्म. अनुभव आहे याचा की अच्छा एवढंच बोलायचं, अच्छा हा हे नाही बोलू अच्छा. शकत, अच्छा असं नाही करू शकत. Oh. सो खूप रेस्ट्रिक्शन येतात एक ज्या वेळेला आपण काही क्रिएट करायला जातो तेव्हा.
सो मला आय फील की OTT इज दॅट काइंड ऑफ प्लॅटफॉर्म विच यू डोंट रिअली गेट ऑन मी टेलिव्हिजन. तुला हेच विचारणार होतो की आता OTT-वर एवढे वेगवेगळे स्टोरीज दाखवले जातात, एवढ्या वेगवेगळ्या कॉन्सेप्ट वरती फिल्म्स बनतात, सिरीज बनतात. ह्या सिरीज आपल्या टीव्हीवर का नाही येऊ शकत? म्हणजे मला हा नेहमी प्रश्न पडतो. मला असं वाटतं की जेव्हा आम्ही सिरियल करायचो आणि आम्हाला कधी कधी असं वाटायचं की हे काय बोलतोय आपण किंवा हे असं का करतोय आपण, पण आपल्याला ती गोष्ट लक्षात येत नाही की ज्या ज्या रिजन्स मध्ये ह्या सिरियल्स बघितल्या जात आहेत तिथे ह्या सगळ्या गोष्टी घडतायत आजही. कॉस्मोपॉलिटन सिटीज मध्ये ह्या सगळ्या खूप सगळं मॉडर्न झालं. म्हणजे आपण असं बघूया की कॉस्मोपॉलिटन सिटी म्हणजे OTT आहे आणि हे जे रिजनल एरियाज आहेत ते सिरियल आणि टीव्ही आहे. सो त्या लोकांना पण केटर करणं गरजेचं आहे. नॉट एव्हरीबडी विल अंडरस्टँड द कॉन्टेंट दॅट इज हॅपनिंग ऑन अ नेटफ्लिक्स. राईट. सो तसं पण करणं गरजेचं आहे. आता जे क्रिएट करतायत ते मुंबईत किंवा पुणे नाशिकचेच आहेत ना सगळे, पण त्यांना ही गोष्ट माहिती की गावोगावी ही गोष्ट घडते. सो त्यांना पण कुठेतरी ते रिलेटेबल झालं पाहिजे. म्हणजे ते केटर करतायत आय थिंक माझ्या अंडरस्टँडिंग. गॉट इट. म्हणजे टीव्हीचा प्रेक्षक वर्ग थोडा वेगळा आहे आणि OTTचा प्रेक्षक वर्ग वेगळा आहे. करेक्ट. आजही माझ्या आईला सुद्धा मी नाव शी स्टार्टेड वॉचिंग नेटफ्लिक्स, ऑफकोर्स, पण आजही ती टीव्ही बघतेच ना. आजही माझे बाबा न्यूज चॅनल साठी त्यांना लागतच ना टीव्ही. तो जो चेंज आहे तो फक्त आपल्या जनरेशन पुरता मर्यादित आहे. मला असं वाटतं आपल्या आधीची जी जनरेशन आहे स्टील फॉलोइंग ऑन टीव्ही आणि टीव्हीच्या गोष्टी मग ते टीव्हीवर बघता यायला म्हणून तोच कॉन्टेंट OTT-वर येऊन बघतात ऍज पर देअर कन्व्हिनियन्स. सो असं नाही की टीव्हीचा कॉन्टेंट ऍब्सोल्युटली म्हणजे कोणी काही बॉदर करत नाही. मला असं वाटतं एव्हरीबडी इज केटरिंग टू एव्हरीबडीज नीड्स. सुपर. सो आता बॉडी इमेज आणि ब्युटी स्टँडर्ड स्क्रीनवर खूप वेगळ्या प्रकारे दाखवलं जातं. स्क्रीनवर म्हणजे मिनिंग म्हणजे बिग स्क्रीनवर म्हणजे OTT-वर किंवा टेलिव्हिजनवर मीडियामध्ये. सो त्याचा साध्या लोकांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो? मला असं वाटतं की देर आर 2 काइंड्स ऑफ पीपल हिअर. म्हणजे there are these influencers. I'm coming to that point where I saw this one influencer जी तिने काजोलचा एक कुठला तरी प्रमोशन साठी ती आली होती and she was wearing a very nice beautiful dress but it was a little body hugging. So त्याच्यात तिची फिगर जी होती ना, it was not an ideal जे आपण socially accepted तशी त्या तिच्या त्या अटायर मध्ये दिसत नव्हती. पण I loved the fact that I don't remember that influencer's name, but you know what she said की आपणच एक काहीतरी करून ठेवलंय की नाही हे असंच असलं पाहिजे. राईट. The way she was carrying that outfit, even after it was not just socially accepted ideal body image, but the kind of confidence that she was carrying that in, मला असं वाटतं की ह्या अशा प्रकारचा कॉन्टेंट जर लोकांनी बघितलं तर मला असं वाटतं ही गोष्ट पण चेंज होईल. म्हणजे देर आर फ्यू इन्फ्लुएन्सर्स हु आर ऍक्च्युअली टॉकिंग अबाउट दिस ऑल्सो. सो जशी ती काजोल त्या कॉन्फिडन्सनी कॅरी करत होती ना, तर मला असं वाटतं की सगळ्यांनी जर का असा काइंड ऑफ कॉन्टेंट बघितला तर मला असं वाटतं मग त्याचा काही नेगेटिव्ह इम्पॅक्ट होणार नाही. मग ती जी एक इमेज आहे, नाही तर मग काय होईल, माझ्या अंडरस्टँडिंग मध्ये मला असं वाटतं की आत्ताच्या ज्या सगळ्या बॉलिवूड ऍक्ट्रेसेस आहेत ना, म्हणजे पूर्वी कसं माधुरी दीक्षित किंवा काजोल किंवा दीज गर्ल्स वर दे हॅड सच इंडिव्हिज्युअलिटी. माधुरी दीक्षितच होती पण तिच्यासारखी काजोल नव्हती किंवा राणी मुखर्जी वेगळी होती. बरोबर. To a point where I think Priyanka, Deepika, I think they were also fine because they understood their individuality. पण आत्ताच्या ऍक्ट्रेसेस बघितल्या ना, मला कुठेच कोणाचा मला असं नाही वाटत की हिच्यासाठी कॅमेराचा क्लोज करून तिचे फक्त एक्सप्रेशन्स कॅप्चर करते. अशी कुठलीच ऍक्ट्रेस मला माझ्या डोक्यात येतच नाही. आजही मी माधुरी दीक्षित पर्यंतच मर्यादित किंवा राणी मुखर्जी वगैरे ह्या पर्टिक्युलर आता सगळ्या सारख्याच दिसतात मला खूप. मला असं वाटतं की मीच चुकते कधी कधी की अरे ही आहे ना ऍक्ट्रेस, नाही ती नाही, कारण ते इतक्या सारख्या दिसतात बिकॉज त्यांनी एक स्टँडर्ड
ठरवून ठेवलंय की हे असंच दिसलं पाहिजे, पण त्याच्यामुळे त्यांची इंडिव्हिज्युअलिटी नाहीच राहत संपून ना जाते. कुठे. बरोबर. म्हणतो ना की काजोल ऑल्सो आय थिंक वन्स शी सेड वॉज, माझ्या बाबांनी सांगितलं की तुझं इम्परफेक्शन्स, तिच्या आजीनी का कोणीतरी सांगितलं होतं की तुझे जे इम्परफेक्शन्स आहेत ना ते तू दॅट मेक्स यू युनिक. तो USP तो USP झाला तुझा. म्हणजे मला ऍड करावं वाटतं, तिचे जे आयब्रोज होते एक्झॅक्टली ते हे जॉईंट तेच बोलणार होतो. सो, आणि तेव्हा ते असं taboo नाही DDLJ होणार. सारख्या कधीच मोठ्या taboo. पिक्चर मध्ये सुद्धा ते करेक्ट केलेले नव्हते, करेक्ट, आणि एक्झॅक्टली. त्यामुळे अजून पण तो लुक तिचा अजून पण लक्षात आहे लोक. करेक्ट करेक्ट करेक्ट. राईट. सो इट्स आय थिंक मला असं वाटतं की आय डोंट बिलीव्ह इन ऑल ऑफ दॅट. जर तुम्हाला मला माझी एक मैत्रीण आहे माधवी निमकर म्हणून, ती खूपच अशी योगा वगैरे करणारी आहे, शी इज ऑल अबाउट फिगर, शी लाईक्स डुईंग इट. राईट. माझं म्हणणं हे की डू व्हॉट यू फील लाईक डुईंग. जस्ट right. बिकॉज तुम्हाला जस्ट बिकॉज शी इज लुकिंग, शी हॅज दॅट झिरो फिगर or whatever it is called, whatever is trending, I don't even know what is trending. सो त्याच्या कुणासाठी किंवा कुणामुळे करू नका, करा स्वतःसाठी. तिला स्वतःला करायला आवडतं आवडतं आणि म्हणून मग ती ती करते. सगळ्यांना इन्स्पायर करते. Right. आणि तिने आजपर्यंत कधीच मला जबरदस्ती केली नाही, कारण शी नोज आय एम अ फूडी, आय विल सिट अँड ईट. ती अशी मला कधी थांबवणार नाही. कळतं ना, एक फ्रेंडशिप मध्ये असतं ना, शी कशी चांगली झाली, शी कशी अशी झाली, अजिबात नाही. सो मला असं वाटतं की हे असं असलं पाहिजे. यू फील लाईक एक्सरसाइजिंग, यू फील लाईक यू वॉन्ट टू बी फिट इन Right. लाईफ, देन डू इट. अदरवाइज जस्ट बी कॉन्फिडेंट विथ व्हॉट एव्हर फिगर यू आर इन अँड Perfect. फ्लॉन्ट इट, आय वुड से. Right, right, जस्ट right, फ्लॉन्ट totally. इट. आणि तू बोललीस ना, मला खूप पटतंय इंडिव्हिज्युअलिटी. आता इफ यू सी, आता नवीन जे कोण बॉलिवूडच्या ऍक्ट्रेसेस वगैरे आपण बघतोय किंवा इव्हन ऍक्टर्स, एवढं ओव्हर करेक्शन ऑफ देअर फीचर्स करतात की ते सगळे सिमिलर दिसायला लागतात. हा, म्हणजे आय की मीन म्हणजे आय थिंक chin यू नो, chin you must तुमची know better straightच की असली chin पाहिजे. एक त्यांचे एक मी एक बघितलेला की याचा डायग्राम असतो एक्झॅक्टली. आणि तो कॉपी पेस्ट होतोय त्याला फक्त गोल्डन सगळ्यांचे. प्रपोर्शन म्हणतात, पण प्रत्येकाला हा. गोल्डन प्रपोर्शन नाही असू शकत ना, आणि नाही असलं असू तर मग त्या गोल्डन प्रपोर्शनची व्हॅल्यूच नाही राहणार ना. करेक्ट. म्हणजे आय एम नॉट हो, सेइंग हो. डोंट डू इट, हा. आय एम सेइंग डू इट टू एन एक्सटेंट वेअर यू स्टिल कीप युअर लुक नॅचरल. लुक नॅचरल. किंवा एखाद्याला काहीतरी खरंच प्रॉब्लेम असेल आणि म्हणून त्यांनी ते करेक्ट केलं तर गोष्ट वेगळी. Right. जस्ट फ्लॉन्ट युअर इम्परफेक्शन. एक्झॅक्टली. आणि मला वाटतं अजून कम्पॅरेटिव्हली मराठी इंडस्ट्री त्याच्यापासून थोडीशी प्रोटेक्टेड आहे. अजून हा. तेवढं ओव्हर करेक्शन अजून झालं नाही. करेक्ट. पण बॉलिवूडमध्ये तर आता आय थिंक ओव्हर. मला माझा एक नॉन मराठी फ्रेंड मला विचारत होता की कौन है बेस्ट एक्टर मराठी में, हु डू यू थिंक इज द बेस्ट एक्टर. आय कुड नॉट स्टॉप, आय जस्ट केप गोईंग. म्हणजे इन माय हेड की हे पण मस्त आहे, अरे तुला माहितीये तो, अरे तुला माहितीये, आय जस्ट केप गोईंग. आय थिंक Right, मराठी right. इंडस्ट्री इज ऑल अबाउट टॅलेंट. येस म्हणजे कला आणि त्यांच्यात त्यांनी केलेला ते Justice. त्याचं हार्डवर्क, त्याचं जस्टिस. आज हिंदी OTT वरती किती आपले मराठी कलाकार हो, काम प्रश्नच करतात. नाही, So मला प्रश्नच असं वाटतं मराठी इट्स बेस्ट. Risky I mean, आहे अजून तरी. इट्स ऑल अबाउट टॅलेंट. एक्झॅक्टली. परफेक्ट. आणि आजकाल असं वाटतं का तुला की लोक खूप सेलिब्रिटी वर्शिप करायला लागलेत आणि त्याच्यामुळे खूप गोष्टी म्हणजे भक्तच झालेत सेलिब्रिटींचे, आणि त्यामुळे काही पॉझिटिव्ह पॉइंट्स पण आहेत, काही निगेटिव्ह. सो व्हॉट डू यू फील अबाउट दॅट? हो, आहे तसंच आहे. आय थिंक मला असं इन माय अंडरस्टँडिंग आय थिंक इट्स कम फ्रॉम जनरेशन. म्हणजे लॉंग टाइम. आता जेवढं हा. वर्शिप करत आहेत मला असं वाटतं आधी जास्त वर्शिप केलं जायचं. म्हणजे Right. आता म्हणजे रजनीकांतनं अजूनही हो, करतात तिथे किंवा दुधाने आंघोळ वगैरे. करेक्ट. ते नाही राहिले ना, पण आता आय डोंट थिंक पीपल साऊथ वर्शिप. इंडियामध्ये अजून पण आहे. साऊथ मध्ये आहे. South साऊथ You're इंडियामध्ये तर आहे You're अजून right. पण वर्षिप म्हणजे आता शाहरुख खानच्या बंगल्याबाहेर तासन तास उभं राहणं म्हणा. करेक्ट. किंवा पण असं ते म्हणजे आय थिंक इट्स द लव्ह फॉर देम ना. मला असं वाटतं इट्स नाईस, इट फील्स गुड ना. राईट. आय थिंक दे अचीव्ड इट इन लाईफ. टोटली. पण दिस आय वुड डेफिनेटली ऍड की ते पण रिस्पॉन्सिबल, ते टेक दॅट रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे ते असं त्यांना असं धुडकावून नाही लावत. करेक्ट. सो मला आय थिंक ते ऑल द सेलिब्रिटीज ज्यांना वर्शिप असं केलं जातं, राईट. they treat their fans quite respectfully. In terms of Amitabh Bachchan sir किंवा शाहरुख खान. हो, प्रश्नच नाही. आता मला नेहमी वाटतं की हे जेव्हा सेलिब्रिटी वर्शिप कल्चर आहे, आता फॉर एक्झाम्पल आता मी नाव नको घ्यायला, पण खूप मोठे ऍक्टर होते पहिलेचे किंवा अजून सुद्धा जे खूप
जास्ती लोक त्यांना फॉलो करतायत, त्यांचं वर्शिपिंग चालू आहे. आणि एक काळ असा येतो की आता नाही चालत आहेत फिल्म्स, आता काही होत नाही, आणि मग त्याच्यामुळे मग लोकांनी लक्ष देणं पण कमी केलं, वर्शिप देणं कमी केलं, सो लाईमलाईट कमी झाला. मग तो जो सायकोलॉजिकल इम्पॅक्ट आहे तो केवढा मोठा असतो? तो मी खूप उत्तम उदाहरण सांगू शकते. मी आता अशोक पवार बरोबर, अशोक सराफ त्यांच्यासोबत नाटक केलं. जवळपास आम्ही 5 वर्ष करत होतो, अशोक सराफ आणि निर्मिती सावंत. आमच्यावर एक इन्स्टिट्यूशन होतं. सो आय लर्न अ लॉट. आय वॉज देअर फॉर 5, म्हणजे आम्ही 5 वर्ष ते नाटक सलग केले, खूप प्रयोग केले त्याचे, त्यांच्यासोबत खूप प्रवास केला. त्या प्रवासात मला त्यांच्याकडनं मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि वन थिंग ही ऑलवेज केप्ट सेइंग इज, कारण आम्ही विटनेस केलं की ज्या पद्धतीने प्रयोग संपल्यानंतर म्हणजे रांगभर असे लोक येऊन फक्त त्यांना बघायला यायचे, मग त्यांच्यासमोर येऊन ब्लँक व्हायचे. हा ऑरा त्यांनी किती वर्ष ठेवलाय, म्हणजे तो ठेवून जपलाय तो. सो त्यांनी मला एक गोष्ट सांगितलेली, तुमची एक्सक्लुझिव्हिटी जपा. डोंट बी सो अवेलेबल. तुम्ही किती स्वतःला एक्सपोज करताय त्याच्यावरनं खूप फरक पडतो. त्यांनी कधीच ओव्हर एक्सपोज नाही केलं स्वतःला. त्यांनी सगळ्या माध्यमातून काम केलं, सिरियल, फिल्म, नाटक, आणि सायमल्टेनियसली, पण कधी ओव्हर एक्सपोज नाही झाले. आजकालचे कलाकार जास्त ओव्हर एक्सपोज आहेत. That's the change. You can't help it. They also have to be on social media. सतत त्यांना कॉन्टेंट क्रिएट करावं लागतं, इंटरॅक्ट करावं लागतं. तर त्याच्यामुळे आय थिंक दॅट इज द डिफरन्स. कारण त्या काळात, म्हणजे मामांच्या काळात वगैरे सोशल मीडिया नव्हतंच, किंवा एवढं पॅपराझी नव्हतीच. आता जितक्या प्रकाराने ती वाढली आहे. सो त्या चेंजमुळे कदाचित मला असं वाटतं की तो फरक आहे, की ती एक्सक्लुझिव्हिटी नाही जपत आहे. इझिली अवेलेबल आहे. इथे रेस्टॉरंटमध्ये दिसले किंवा इथे कॅफेमध्ये दिसले, असं ते खूप इझिली एक्सपोज्ड आहेत ना, त्यामुळे त्यांच्यासाठी जे वेड असायचं ना, ते वेड कमी झाले. मॅडनेस आय डोंट थिंक इज देअर. आणि अजून म्हणजे जसं तू म्हणाली, रेस्टॉरंटमध्ये दिसले की त्यांना 10 लोक क्लिक करणार आहेत, ते आपल्या 10 स्टोरीवर टाकणार आहेत, मग त्यांचे फॅमिली आणि त्यांचे फ्रेंड अजून 10 लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत. तिकडे 10 लोकांनी बघून त्यांना 1000 लोकांनी झालाय ऑलरेडी. करेक्ट. यु नो व्हॉट, हूम आय मेट, 10 सेकंड मध्ये 1000 पीपल. सो आय थिंक इट्स दॅट, बट दॅट इज, कलाकार त्याला काहीच नाही करू शकत. दॅट कम्स टू नेक्स्ट क्वेश्चन. लोकांच्या नजरेत सतत राहण्याचा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट काय असतो? लाईक आय सेड ना, की आय रिमेंबर निपुण धर्माधिकारींनी आता एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं की आजकालचा कलाकार तिन्ही माध्यमातून इतका ओव्हर एक्सपोज्ड आहे. चौथं माध्यम म्हणजे सोशल मीडिया ना, असं पण टीव्ही, थिएटर, नाटक आणि सोशल मीडिया. सो त्याच्यामुळे नाटक किंवा सिनेमा बघायला येणारं प्रेक्षक कमी झालं, आणि प्लस OTT असल्यामुळे तो प्रेक्षकच कमी झालाय. हा खूप मोठा इम्पॅक्ट आहे. हा खूप, म्हणजे बिझनेसच कमी झालाय. त्याच्यामुळे प्रोड्युसर्स आर नॉट विलिंग टू प्रोड्यूस फिल्म्स एनिमोर. आणि अजून देयर इज वन मोर थिंग टू दिस इज, आमिर खान, आय थिंक ही सेड इन दिस इंटरव्ह्यू की आय एम शुअर मोस्ट ऑफ देम मस्ट हॅव हर्ड इट, कारण तो असं म्हणाला की आपण असं विकायला बसतो ना, की आता समजा मी एक सेलर आहे, मी समजा ही गोष्ट, मी हा आयपॅड तुला 50 रुपयाला विकते आता, आणि तू म्हणतोस नाही नाही आता नको, मला आता नको, आणि त्याच्यानंतर महिन्याभराने हाच आयपॅड मी तुला फ्री मध्ये देणार आहे, तर तू महिनाभर थांबशील ना त्या आयपॅड. यू विल नॉट पे 50 रुपीज फॉर दॅट आयपॅड. OTT-वर येणारच आहे, तो OTT-वर येणारच आहे. दॅट्स व्हॉट आमिर खान सेड इज ऑल्सो वन ऑफ द रिझन्स की पीपल आर नॉट विलिंग टू. सो तो फोमोच नाहीये ना, कारण की तो येणारच आहे ना 15 दिवसांनी एव्हरी फिल्म. आणि इफ यू सी आमिर खान, नन ऑफ हिज फिल्म्स आर ऑन OTT. ईदर दे आर ऑन रेंट. गॉट इट. सो कुठली, मला त्या दिवशी इतकी डेस्परेटली लगान बघायचं होतं, पण मला नाही बघता आलं. त्याच्या फिल्म्स नाही आहेत OTT-वर. सो तिकडे तो एक्सक्लुझिव्हिटी राखतो, त्याची एक्सक्लुझिव्हिटी राहिलीच ना. आता एक्सक्लुझिव्हिटीच्याच ह्याच्यावर एक मला आठवलं, प्रशांत दामले सर म्हणू शकतो आपण. करेक्ट. कारण की दुसरीकडे कुठे दिसतच नाही, मला नाटकच जाऊन बघावं लागेल. आजच त्यांचा 13,300वा प्रयोग आहे. आज संघर्षाने एक पोस्ट टाकली आहे, इतकं सुंदर लिहिलंय, मला असं वाटतं सगळ्यांनी त्याची ती पोस्ट बघावी. इतकं छान लिहिलंय त्यांनी. 13,300वा प्रयोग आहे आय थिंक त्यांचा. आणि त्यांनी ते कॅल्क्युलेशन टाकलं होतं, मला तर ते फ्रेश लक्षात आहे म्हणून. म्हणजे ते
39,000 hours स्टेजवर he was on stage. Wow. That means त्यांच्या कारकीर्द 38 yearsची 39,900 hours on stage. This is insane. इनक्रेडिबल. म्हणजे इट वॉज अनबिलिव्हेबल. व्हेन आय रेड इट, ऑफकोर्स मी त्यांच्यासोबत काम केलं, मला माहितीये तो माणूस कसा काम, त्याला फक्त नाटक आणि नाटकच. एक्झॅक्टली. ही लिव्हज सो फोकस क्लिअर आहे. फोकस ऍब्सोल्युटली क्लिअर आहे. नाटक आणि नाटकाशी रिलेटेड जेवढ्या कुठल्या गोष्टी असतील, मग कोविडमध्ये त्यांच्या संपूर्ण जे बॅकस्टेजचे कलाकार आहेत त्यांना त्यांचं घर चालावं इतकं त्यांनी मदत केली, खर्च दिला. किंवा बाहेर जिथे अब्रॉडला जिथे मराठी लोक आहेत तिथपर्यंत त्यांचं प्रत्येक नाटक जातं. आज यावेळेला त्यांनी शिकायला गेलो एक नावाचं त्यांचं नाटक आहे, ते त्यांनी पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच्या एका नवीन ऑडिटोरियम मध्ये इंट्रोड्यूस केलं. म्हणजे ही इज क्रिएटिंग काय म्हणतो आपण स्पेसेस ऑल्सो, सो दॅट प्रत्येक मराठी कलाकार माणूस ती कला बघू शकतात. सो आपण असं म्हटलं तर अवघड किंवा चुकीचं ठरणार नाही की प्रशांत दामले सरांचं फोकस क्लिअर आहे, त्यांचा निश क्लिअर आहे आणि त्यांचा ऑडियन्स पण क्लिअर आहे. आणि तो ऑडियन्स अड्रेस करायला त्यांनी इकोसिस्टम पण त्याच्या आसपास जगभरात क्रिएट केली. ऍब्सोल्युटली वेल सेड. आणि बिकॉज ते बाकी कुठे दिसत नाहीत त्यामुळे त्या ऑडियन्सला पण एक उत्सुकता आहे त्यांना जाऊन बघायची. नाव ही रीच टू पॉइंट वे जरी त्यांनी म्हणजे मी स्वतः त्यांची नाटकं 5-6 वेळा पण बघते. हो, मला एका लग्नाची गोष्ट पाठ आहे. आणि तुला माहिती गंमत, ही सगळी नाटकं युट्यूब वर सुद्धा आहेत. कॅन यू बिलीव्ह दिस? कारण तो लाईव्ह एक्सपिरियन्स, इट्स एक्स्ट्रॉर्डिनरी टू वॉच हिम ऑन स्टेज. इट्स अ डिलाइट. मी त्यांच्यावर काम केलं तेव्हा मराठी तर एकदम गंमत होती. विनय येडेकर, गेला माधव गुणेकडे मी जुनं बघितलेलं, पण नवीन बघायला तेवढीच मजा आली. म्हणजे इट वॉज सुपर फन. आम्हाला करताना पण जास्त मजा येते. करताना बॅकस्टेजला अजून वेगळंच नाटक चालू असतं. सो मला असं वाटतं बिकॉज मी पण थोडं बॅकस्टेज केलेलं आहे, त्यामुळे बॅकस्टेजला पॅरलल काय चालतं ना हे जर का कॅप्चर केलं आणि जर का थोडं त्याला नीट एडिट केलं ना तर तो पण कॉन्टेंट खूप व्हायरल. आणि प्रत्येक नाटकाला, प्रत्येक प्रयोगाला वेगवेगळं. म्हणजे मागे सुद्धा ना आमचा एक म्हणजे वन ऑफ द काय म्हणतो बॅकस्टेज मधला एकाला रोल पण असतो एखादा नाटकात, तर तो जेव्हा स्टेजवर येत असतो तेव्हा खिडकीत समजा गेला तर खिडकीतनं त्याला खेचून धपाटे घालतात आणि काय काय करतात. विंग मध्ये तुला यायचंय, तुला काहीतरी काय पाणी प्यायला गेला, पाणी नाहीये, तू शोधत तिथपर्यंत तुला कळलं अरे मला तिकडे आता जायचंय, तू काहीतरी कडे पडलास. अरे मला प्रशांत सर विंग टू विंग हसवायचे. म्हणजे मी ते तिथे त्या विंग घेतात आणि मी या विंगेत एंट्री करते आणि मला तिकडनं काहीतरी वेड्याकडे. It's crazy fun. All of this you get to live only when you're on stage. Seriously, it's amazing. Sorry, तुझा प्रश्न थोडा असा हे झाला. ठीक आहे ना, नो प्रॉब्लेम. पण इट इज द फन ऑफ डुईंग नाटक, जे वेगळंच आहे. नाटक वेगळंच आहे. म्हणजे आणि एकदा त्याच वन्स यू एक्सपिरियन्स इट ना, यू डोंट फील लाईक डुईंग एनिथिंग एल्स. राईट. काहीच दुसरं नाटक करणं एक कलाकारासाठी ना, म्हणजे स्पेशली मराठी कलाकारांसाठी. आणि मी तुला अजून एक ह्याचा ऍडेड ऍडव्हान्टेज असा आहे की मी असं आता आय स्टार्टेड डुईंग अ लॉट ऑफ ऍड्स. आणि ऍड करत असताना असं सेटवर गेलं की त्यांचं असं थिएटर करते ना, मराठी थिएटर वेगळाच. यू गेट टू बी दॅट ऑल्सो. फिल्म ऑडिशनला वगैरे पण तिने 10 वर्ष थिएटर केलंय, मग तिला काय जास्त बघायची गरज नाही. आणि चूज पण करतात. दॅट्स द रिझन ऑल्सो की ऍड्स मध्ये सुद्धा खूप मराठी कलाकार सगळेच असतात. कारण खूपच त्यांना काय एक्सप्रेशन, एक तर त्या 30 सेकंड मध्ये तुम्हाला करेक्ट कट टू कट एक्सप्रेशन द्यायचं असतं. आय थिंक इज द मोस्ट टफेस्ट मीडियम टू ऍक्टिंग. राईट. आणि मुंबईमध्ये जर का तुम्ही गाडी चालवली तर तुम्ही कुठेही चालवू शकता. थिएटर मध्ये गेले तर तुम्ही काही करेक्ट कारण तो एक्सपिरियन्स असतो ना. राईट.
परफेक्ट. आता मी मध्ये आता मनोज बाजपेयीचा इंटरव्ह्यू बघतो इन्स्पेक्टर झेंडे बद्दल. त्याच्यात खूप मराठी कलाकार Directed by चिन्मय डिरेक्टेड. दादा. हो, माझ्या म्हणजे आय हॅव सीन हिज ग्रोथ अँड आय वाज सो Right. प्राऊड. मला राईट नाव नेटफ्लिक्स वर नंबर 1 ला ट्रेंड Number करतो. one. हो, superb आहे. Amazing. खूप It's an very amazing beautiful film, हा. movie. मस्त आणि movie त्यांनी आहे. छोट्या छोट्या ह्याच्यासाठी पण इतके उत्तम हो. कलाकार, मराठी कलाकार घेतले. Exactly, It was a exactly. very small role, I think, for Right. Abhijit Dada also. So हो. many Right. other actors. Yes, yes, yes. पण so ते nice मस्त ना to गेले. come आणि together तेव्हा and do त्यांनी this. तेच सांगितलंय की मराठी ऍक्टर्स आर लाईक अ ट्रीट टू वन. हा, he was talking about ते भाऊ सांग- कथा. exactly. हो. म्हणजे भाऊ तर सुपर. भाऊ तर अलग अलग लेवल. आम्ही जिथे ग्राउंड इव्हेंट्स करायला जातो, इतका सिम्पल माणूस ना, म्हणजे त्यांना काहीच शोषा नाही, इतका क्वायट एकदम, आणि साधी अशी स्लिपर घालून फिरायचं ते. म्हणजे इतकं बरं वाटतं ना, सिम्प्लिसिटी टू द बेस्ट. टू द कोअर, म्हणजे एक्स्ट्रीम कोअर. जबरदस्त. सो आता लोकांना आज जास्त काय हवंय? रियालिटी हवी आहे की एस्केपिझम हवं आहे? म्हणजे आय डिड नॉट गेट इट. सो लोकांना म्हणजे थिएटर कडनं किंवा या आर्ट फॉर्म्स कडनं रियालिटी जास्त बघायची आहे त्यांना, टू रियालिटी जास्त हवी आहे की- रिअल स्टोरीज जास्ती आवडतात लोकांना बघायला की काहीतरी असं ओव्हर द टॉप बघायला जास्त मला आवडतं? असं वाटतं बोथ ना. आय डोंट थिंक Okay. लाईक वी सेड कारण की आता मला आता ह्याच्यात मी थोडस हे करतो की पहिलेच्या साऊथ इंडियन फिल्म जर आपण बघितला ना, त्याच्यात इकडून उडतायत तिकडून उडतायत असे होते ओव्हर द टॉप. म्हणजे ऍक्टर्स युज टू बी, जे कोणी नाही करू शकत तो साऊथ इंडियन ऍक्टर करू शकतो. करेक्ट ओके, करेक्ट. तसं एक ती Correct. तेव्हा ते आवडायचे. मला असं वाटतं आताचा ऑडियन्स जास्त हुशार झाला आहे ना. आताच्या ऑडियन्स जास्ती जसं मी रियालिटी म्हटलं कडे होतं जास्ती. की OTT फॉलो करत असल्यामुळे आता त्यांना काय बघायचं, कुठल्या म्हणजे नाहीये चांगली ही फिल्म, नाहीये बरोबर. चांगलं कॉन्टेंट. राईट. पण आय थिंक म्हणजे आय एम नॉट बी नो ऑफेन्स, पण ते लोक आज बिग बॉस पण बघतायत. सो यू नेव्हर नो व्हॉट ऑडियन्स. सो काही वेळेला लोकांना मेंदू बाजूला ठेवून बघायला पण हो. आवडतं, काही वेळेला मेंदू सकट पण बघायला आवडतं. पण मला असं वाटतं, अगेन लेट मी कम टू अ पॉइंट वेअर नाटक, मराठी नाटक असं आहे ना की ते तुम्हाला हसवतात, रडवतात आणि तुम्हाला सगळं काहीतरी करतात. मेसेज पण देतात. एक्झॅक्ट. काइंड ऑफ प्लेस दॅट आय हॅव वॉच्ड ॲज अ, म्हणजे मी लहानाची मोठी होईपर्यंत मला असं वाटतं प्रत्येक नाटकाने मला काहीतरी दिलं. राईट. म्हणजे कॉमेडी प्ले असून सुद्धा मला त्याच्यातनं काहीतरी मिळालेलं आहे, किंवा ते सिरियस नाटक असताना तर प्रश्नच नाही. प्रश्न पण नाटक मला असं वाटतं की ते इट ऑलवेज गिव्स यू एन इन्स्पायर्स यू. येस येस. तिने आता नेक्स्ट प्रश्न तिने Already आणि सिनेमा आणि थिएटर माणसाला खरंच थेरप्युटिक आहेत का? थेरपी सारखे काम करतात? ऍब्सोल्युटली प्रश्नच नाही. ऍब्सोल्युटली, प्रश्नच नाही. येस येस येस. म्हणजे इझिली आता मी आय एम अ फॅन ऑफ कपिल शर्मा, आणि मला असं हो. वाटतं आय डोंट थिंक त्याच्या त्या ऑडियन्स मधले बसलेले जे सगळे असतात ते येऊन म्हणतात ना की आम्ही या आजारात असताना हो हो हो. राईट राईट राईट. तर मला असं वाटतं ते खूप खरं आहे खरं आहे. हो हो. ते खूप खरं आहे, किंवा इम्पॅक्ट होतो माणसाचा. निर्मितीताईंचं एक नाटक होतं आणि त्याच्यात आय थिंक चंकू सरांनी ते डिरेक्ट केलं होतं. मी माझ्या सासू सासऱ्यांना, माझे आई बाबा आणि सिद्धार्थ, म्हणजे माझे सासू सासरे साऊथ इंडियन्स, त्यांना मी घेऊन गेले होते नाटक, आणि ते असं आई वडिलांच्या बाबतीतलं भाष्य करणारं नाटक होतं. तर त्या नाटकातनं खूप गोष्टी शिकायला मिळाल्या की एक म्हणजे मुलगी म्हणून मी काय केलं पाहिजे, मी कशा रिस्पॉन्सिबिलिटीज घेतल्या पाहिजेत, किंवा आपण आपल्या या ज्या वयात आता आहोत त्या वयात आपण इतके करिअरवरती फोकस करत असतो की ते इमोशनली कुठे आहेत, कुठल्या फेजमध्ये आहेत, त्यांना आपली किती गरज आहे, हे आपण त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करायला सुद्धा वेळ नाही आपल्याकडे. बरोबर बरोबर. सो हे सगळं आय ओपनर असतात ना ही नाटकं अशी, की आपल्याला कळतं की अच्छा दिस इज द फेज दॅट युअर पेरेंट्स आर इन राईट नाव अँड दॅट्स व्हॉट दे नीड. ते भाष्य करणारं नाटक होतं, त्याच्यात मी किती घेऊन गेले, मी रिस्पॉन्सिबल झाले ना, तर ते आय थिंक दॅट वॉज म्हणजे ते विनिंग पॉइंट होता ना नाटक. बरोबर, जे त्यांना करायचं होतं ते अचीव्ह झालं. सो नाटकाचा इम्पॅक्ट एक वेगळा, म्हणजे प्रत्येक कुठलंही नाटक असो, सिनेमा असो, OTTचे काही स्टोरीज असो, ऍड्स असो छोट्या छोट्या. हो ऍड्स तर खूप जास्त, म्हणजे त्या 10 सेकंदात तुला असं काहीतरी देऊन जातात की 30 तू सेकंद 10 तास असा असतोस Yeah. की काय बघितलं मी 10 आय थिंक सेकंदात. तर त्यामुळे एव्हरीथिंग अगेन इट्स अबाउट कॉन्टेंट. राईट. आणि मला अजून पण वाटतं की मराठी नाटकं जेवढे छान असतात, आय मे बी रॉंग, पण मराठी सिनेमा अजून तेवढा का इव्हॉल्व्ह होऊ शकला नाही?
मी जसं म्हटलं तसं की आता तुला कलाकार जर असं समोरासमोर बघायला मिळत असेल तर तू त्याला थिएटरमध्ये जाऊन जो तिथे दिसणारच नाही फक्त त्याची कला दिसणार आहे तर मग यू विल ऑलवेज चूज टू गो फॉर अ प्ले. मराठी नाटक जास्त बघितलं जातं. एक्झॅक्टली. मराठी नाटकासाठी जास्त रिस्पॉन्स पूल आहे. चांगला पूल आहे कारण मला असं वाटतं आणि ते कल्चर आहे आणि मे ते बी खूप जुनं खूप खूप आधीपासून वर्षांपासून ते चालू आहे. असं मला वाटतंय. आय एम नॉट शुअर. मी आणि स्वतः मला असं पण वाटतं की जर का मी आता माझ्या मित्रांना वगैरे म्हणालो किंवा कोणाला दुसऱ्याला म्हणालो की मी फिल्म बघायला चाललोय, ठीक आहे मी नाटक बघायला चाललोय, तर मला अरे हा, वा हा. खूप इन्फॉर्म माणूस आहे काहीतरी असा हा विचार करणारा माणूस आहे. हे नाही पण ते जरा तर असं होतं. झालंच म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश हा होता की आता पहिले जेव्हा मामा लक्ष्मीकांत बेर्डे आणि यांची फिल्म यायचे तेव्हाचे जे ते फिल्म जबरदस्त असायचे, करेक्ट करेक्ट. वेगळीच नाही मजा पण असायची. आजही चांगल्या आजही फिल्म्स चांगले फिल्म बनतायत. येतात, चांगल्या पण फक्त येतात, मला पण अजून एक सडनली आय रिमेंबर्ड व्हॉट निपुण सेड वॉज राईट. हम्म, साऊथचे जे थिएटर्स आहेत ना हम्म. इक्विप्ड आहेत. अच्छा तितके इक्विप्ड जर तू मुंबई पुणे नाशिक सोडलंस तर बाकीच्या ठिकाणी तितके Theatres equipped नाहीये. theatres नाहीये. पण इक्विप थिएटर म्हणजे काय? गुड साऊंड सिस्टम, सीटिंग वगैरे सगळ्याच गोष्टी. आता आम्ही पण नाटकासाठी जेव्हा बाहेर कुठेतरी प्रयोग करायला जातो त्यावेळेला खूप गोष्टी आम्हाला लक्षात येतात की अच्छा मुंबई पुण्यात जे आपल्याला मिळते ते इथे इथे नाही नाही मिळत. हम्म. सो त्यात तो नाही, फरक पडतो. ते मला तर असं वाटतं झालंच, म्हणून पण पण म्हणजे असेल maybe, I मला don't know. म्हणण्याचा उद्देश असा की आता हे जे मी तुला म्हटलं जुन्या पिक्चर मध्ये ना असं एक फिक्स झालेलं की ओमनी म्हणजे गुंडांची गाडी, मराठी पिक्चर मध्ये ओमनी, Correct. फियाट या लेवलचेच प्रोडक्शन व्हॅल्यू असायची पहिले. करेक्ट करेक्ट. आता तर प्रोडक्शन व्हॅल्यू पण खूप वाढली आहे, Correct, जबरदस्त झाली. correct. आउट ऑफ इंडिया पण खूप पिक्चर पण तेवढे प्रोड्युसर्स नाही देत आहे. तुला असं अच्छा, अजून वाटतं पण. पण जेवढ्या Okay. बॉलिवूड फिल्म्सना बॅकअप आहे तेवढा मराठी फिल्म्सना तसा बॅकअप नाही मिळत. नाही मिळत. सो खूप रेस्ट्रिक्शन्स मध्ये कलाकार काम काम करतात. करतायत. बॅक म्हणजे ऍज अ डीओपी, ऍज अ डिरेक्टर, ऍज अ कलाकार म्हणून पण सुद्धा ते खूप जमवाजमवी करून करावं करावं लागतं. लागतं. करायला हां. लागणार एकदम कट्टुकट चालतंय. खूपच त्याचे Got it. कॅल्क्युलेशन्स खूपच असे हे आहेत. Got दॅट इज it. समथिंग पण त्याला काहीच नाही करू काहीच शकत. नाही ऑफकोर्स इट इज एव्हर ग्रोईंग. इट्स ग्रोईंग नाव. आय थिंक नाव थिंग्स आर गेटिंग बेटर. तो आता तू सोशल मीडियावर पण खूप इन्फ्लुएन्सर झाली आहेस, चांगले फॉलोअर्स आहेत तुला. सो तुला असं वाटतं का की आज ऍक्टर्सना जे ऍक्टर्सवर लोकांना जो भरोसा होता किंवा पहिले ब्रँड प्रमोशन मध्ये ऍक्टरनी हे ब्रँड प्रमोट केलं की लोक बघायचे, पण आता असं वाटतं की अरे हा कुठे हा वापरत असणार आहे. आता करीना कपूर कोणता तरी फोन प्रमोट करते, ती थोडी तो फोन वापरत असणार. सो तो तेवढा म्हणजे असं वाटत नाही की ती ते वापरत असेल. सो मग माणूस घ्यायला जात नाही, तर त्याचा इफेक्ट एवढा येत नाही. पण तो इन्फ्लुएन्सर म्हणून तो इफेक्ट जास्ती येतो. हो मला असं वाटतंय की एक म्हणजे जे ब्रँड क्रिएट करणारे असतात त्यांना पण इन्फ्लुएन्सर्सच हवे असतात आता. एक्झॅक्टली. अर्थात अगदीच खूप मोठा ब्रँड असेल तर मग ऑफकोर्स. फेस एक लागतो ना, एक हां. ब्रँड ब्रँड अँबॅसेडर. अँबॅसेडर. तेव्हाच मला असं वाटतं आता Actors ना बॉलिवूड जास्ती, ऍक्टर्स कडे हां, जातात. पण हां. अदरवाईज आय थिंक सगळ्या ब्रँडसाठी असे इन्फ्लुएन्सर्सच जास्त Influencers करतात. च कारण जास्त लाईक यू सेड इट्स मोर रिलेटेबल. रिलेटेबल, राईट. आणि इन्फ्लुएन्सर्स कसे सतत सोशल मीडियावरती सतत काहीतरी कॉन्टेंट दिसतात. टाकत असतात ना, हां, तर हां, एक 20 इन्फ्लुएन्सर्सना तर समजा तू तो ब्रँड दिलास हां. तर सडनली एव्हरीबडी इज टॉकिंग अबाउट इट That. आणि मग ते अल्गोरिदम सगळं चेंज होतं. मग सगळीकडे तेच तेच दिसतं. दिसतं. बिकॉज इट वर्क्स लाईक दॅट ना. वन्स यू टॅप इट राईट. मग सगळीकडे तुला तेच दिसतं ना. सो आय थिंक इट वर्क्स. आय थिंक इट्स मोर स्ट्रॅटेजिकल दॅन की Preferential. करीना कपूर वापरत नाही म्हणून वापरणार नाही असं असं नाही. नाही. ओके. पण इट्स मोर स्ट्रॅटेजिकल. आणि तेच म्हणजे आपलं जे Algorithm आहे की wise. रिलेटेबिलिटी जी आहे Relatability ना, वाढते. ती तुझी आणि करीनाची वर्सेस तुझी आणि तुझ्यासारख्या कोणाची तरी खूप जास्त हा. आहे. आणि मला असं वाटतं की ब्रँड आता रिव्हर्स ब्रँडिंग करतात. रादर देन टॉकिंग अरे मेरे ब्रँड में ऐसा है वैसा है, ऐसा है, ऐसा है. दीज इन्फ्लुएन्सर्स ना दे ट्राय अँड फाइंड आउट असं काहीतरी की इंटेलिजंटली ते Ways. प्रेझेंट करतात तो ब्रँड. एंटरटेन Right. पण करतात. एंटरटेन Right. पण करतात. रादर देन की आम्ही जसे ऍड्स मध्ये किंवा एक पे फ्री वगैरे ते जे असतं ते नाही करत. दॅट डज नॉट हॅपन. सो आय Got थिंक it, इट्स got मोर दॅट. आय थिंक इट्स मोर कम्फर्टेबल फॉर द ब्रँड्स. सो आता सोशल मीडियावर एक जे परफेक्ट लाईफ दाखवलं जातं ऑब्व्हियसली ते खूप जास्त स्क्रिप्टेड असतं. हो हो. सो द सोशल मीडियावर जे परफेक्ट लाईफ दाखवलं जातं त्याचा आपल्या सायकोलॉजीवर काय इम्पॅक्ट होतोय? कारण की नॉर्मली
आयदर ऍक्टर इन्फ्लुएन्सर बनतोय किंवा इन्फ्लुएन्सर ऍक्टर हो बनतोय. हो सो अल्टिमेटली हेच आपल्यावर इम्पॅक्ट करतंय. करेक्ट. सो हाऊ डू वी लुक ॲट इट? त्याच्यामुळे लाईक आय सेड की काय होतं, इट डिपेंड्स ऑन द काइंड ऑफ कॉन्टेंट दॅट यू सी ना. असं देर आर आय थिंक दे आर डिस्ट्रीब्युटेड इन 2 हाफ्स. देर आर सर्टन पीपल हू ओन, म्हणजे ते सतत मेकअप आणि सतत ते प्रोडक्ट्स. आय थिंक मी एका इन्फ्लुएन्सरचाच व्हिडिओ बघितला होता. शी सेड, मी जेव्हा पण फोन ओपन करते तेव्हा एक मुलगी असते जी सांगत असते की यूज दिस क्रीम फॉर दिस, यूज दिस क्रीम फॉर दिस, यूज दिस क्रीम फॉर दिस. Suddenly cut to she scrolls down and then she sees the other one saying ki don't use these creams. You go for your Ayurvedic treatments and this. So इतकं काय काय कॉन्ट्रोवर्सी नाही, खूप जास्त एकदम बोल्ड about it ना. आणि यू सीइंग these videos back to back. कळतच नाही काय बिलीव्ह यू डोंट रिअली नो ना. तर ते डिस्ट्रीब्यूट झालंय ऑडियन्स की तुम्हाला कळणारच नाही की काय आहे. अगेन इट डिपेंड्स ऑन यू. मला असं वाटतं की आपले जे घरचे आई बाबा असतात त्यांनी जे सांगितलेलं असतं ते करा. ते गपचूप फॉलो करा की एंड ऑफ द डे दॅट इज व्हॉट वर्क्स. माझं तर एक क्लिअर म्हणणं आहे. मला पर्सनली, मी ऑनेस्टली सांगू, मला ना नेहमी असं वाटतं की मी जास्त काही लावलं ना चेहऱ्यावर की माझा चेहरा खराब होतो. सो आय कम फ्रॉम अ प्लेस वेअर एक मॉइश्चरायझर, एक सनस्क्रीन, बास. जास्ती कॉम्प्लिकेट लेट्स जस्ट वॉश फेस प्रॉपरली. इफ थोडंसं आयडियल दिसायचं असेल तर थोडा मेकअप करा. आय कम फ्रॉम अ व्हेरी असा दिस स्पेस, हंबल. हा. म्हणजे आणि तेच सगळ्यांनी फॉलो केलं पाहिजे. सो सिम्प्लिसिटी मध्ये सिम्प्लिसिटी. less is more. आणि मला असं वाटतं आता सगळ्यांना माहिती आहे की दीज ऍक्ट्रेसेस यूज दीज काइंड ऑफ मेकअप, कारण त्या स्वतःच बसून दाखवतात की आमचं रुटीन काय आहे. सो दे सी. मी कालच एक व्हिडिओ बघितला. शी स्टार्टेड 6 in the morning. सम अब्रॉड गर्ल, शी इज सम नर्स, ती मे बी ती डर्मेटोलॉजिस्टच असेल. तिने 6ला सुरू केलं. ती घरातनं निघाली 9 वाजता. तिची फक्त मॉर्निंग रुटीन, तिचं फक्त मॉर्निंग रुटीन होतं एवढ्या वेळेचं. आता जर का हे झालं असेल ना, तर मग आता ती ओसीडी जी टर्म आहे ना, तिकडे बरोबर बसते. तुम्ही तो टास्क करण्यात इतके कन्झ्युम्ड आहात की तुमची ऍक्च्युअली इम्पॉर्टंट कामं बाजूला राहत आहेत. Seriously. But she made an effort to wake up in the morning. So kudos to We'll her. give her But credit, good, but yeah. very good. But I don't think I can do it. So सगळ्यांनी ते ही गोष्ट लक्षात ठेवावी की जे दिसतंय ते सगळं खरं नसतं. एक्झॅक्टली. तर ते, आणि आता किती गोष्टी आपण एकमेकांना शेअर करत असतो. एक सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तर ते AI. ते तुम्हाला कळेपर्यंतच खूप आहे. दाखवलं ना ते कळेपर्यंतच मला, मी एकदा माझ्या भावालाच पाठवला व्हिडिओ, तर तो म्हणाला, हा कॅन यू प्लीज चेक द नेम ऑफ द कॉन्टेंट क्रिएटर. तिथे स्पेसिफिकली AI असं लिहिलं, तर तरी पण ते मला रजिस्टर नाही झालं. सो इट्स स्कॅरी आउट देअर. तर म्हणून मी म्हटलं ना की आई बाबा काही चुकीचं सांगणार नाहीत आपल्याला. एक्झॅक्टली. त्यांचं आहे का. आणि सोशल मीडियावर ना मला पहिले असं व्हायचं की सगळेच फिरतायत यार, सगळे ट्रिप करतायत, सगळे नवीन गाड्या घेत आहेत, सगळे नवीन घरं घेत आहेत, त्याला मी काय करते असं मला वाटायला लागायचं. सिरियसली असं ऍज ऍक्टर्स पण सगळ्या कलाकारांना वाटतं की अरे आपण काय घरी बसून हेच बघतोय त्यांचं. पण मला असं वाटतं त्याचा प्रश्न ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. पण मी तुला आता बोलता माझ्या एक लक्षात आलं, आपण जेव्हा लहानपणी तो एक फोटोग्राफ काय त्याला काय म्हणायचं, कॅमेरा असायचा, तो कसा एक क्लिक बस आणि तो फोटो मग आपण आता तिकडे पण आपण चांगले फोटोजच करायचो ना. तसंच आहे ना सोशल मीडिया. यू विल ऑलवेज पुट whatever is good. Whatever is good things. Correct. But as audience, I should understand and believe in what the fact that this is not necessarily truth. real. This is half truth. So ते समजून मग पुढे त्याच्यावर तुम्ही काय करताय बरोबर ठरवा. सो मराठी सिनेमा इन जनरल ग्लोबल जाण्यासाठी काय करायला पाहिजे असं तुला वाटतं? आता जसं साऊथ इंडियन सिनेमा आता ग्लोबल गेलाय, राईट, अचानक. ओके, सो मराठी सिनेमाला पण ग्लोबल जाण्यासाठी काय बदल व्हायला पाहिजे? मराठी कलाकार ग्लोबल झाले तेवढं मला माहिती आहे. ते तर नक्कीच झालं. छाया कदम इज एव्हरीवेअर अँड आय एम लव्हिंग टू सी हर शाईन लाईक दॅट. तर त्यामुळे कलाकार पोचलाय, कंटेंट पण सिनेमा पण पोचेल. पण आजचा प्रेक्षक जो आहे तो समजूतदार तर झालाय, त्याला माहिती आहे काय बरोबर आहे काय चुकीचं आहे, पण तो इम्पेशंट पण तितकाच झालाय का?
हो, पण ऍज पीपल ऑल्सो आपण, ऍज ह्युमन ऑल्सो आपण इम्पेशंट झालोच आहे. तर तो बदल फक्त कॉन्टेंट, कलाकार किंवा ह्याच्याशी निगडीत नाहीये, तो जनरल आपल्या आयुष्यात पण आहे. आपल्यात पेशन्सच नाहीयेत. आपण आता आज रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसलो तर एक 10 मिनिटं उशीर झाला की आपल्याला असं होतं की नाही नाही आपण इथे नको, इथे खूप वेळ लागतो यार, जस्ट बिकॉज वी आर अकस्टम टू अ फॅक्ट दॅट दिस प्लेस गिव्स यू फास्टर फूड. तर इट इज ऑल अबाउट दॅट. पेशन्सच नाही आहेत. म्हणजे एस्पेशली वी लिव्ह इन अ सिटी विच मला असं वाटतं मुंबई फक्त 3 ते 4 थांबते. स्टॉप्स ओनली बिटवीन 3 AM to 4 AM. राईट. 4 वाजता पुन्हा सुरू होतं सगळं. खरंच तो आहे. 1 तास असतो. आणि मला माहिती आहे का मी प्रयोग संपून तेव्हा त्यावेळेला येतेस. घ्यायचे. दॅट इज द ओनली आवर. तर ते फास्ट गोईंग लाईफमुळे तसं झालंय. पण आय थिंक देर आर सर्टन काय म्हणू आपण, माझ्यावरती तसे संस्कार झालेत कारण मी शास्त्रीय नृत्य शिकले. एक ज्या वेळेला मला ती डिसिप्लिन शिकवली गेली त्यावेळेला शास्त्रीय नृत्य इज नॉट समथिंग लाईक फास्ट फूड, राईट? इट यू हॅव टू गिव्ह अ लॉट ऑफ टाइम अँड हार्ड वर्क अँड पेशन्स. इट टेक्स अ लॉट टू लर्न समथिंग लाईक दॅट. सो इंडल्ज इन दॅट तर तुमचं बॅलन्स होतं. असं माझा हा बॅलन्स ह्यासाठीच राहिलाय कारण मी शास्त्रीय नृत्य शिकले, माझ्यावरती ते संस्कार आहेत. सो लहानपणापासून समजा तुम्ही एखादी कला शिकलात किंवा स्पोर्ट्स मध्ये काहीतरी केलं तर तुमच्यात ते ऑटोमॅटिकली डिफॉल्ट तुमच्यात येणार. ती डिसिप्लिन, ते पेशन्स, थोडं हंबलनेस, एव्हरीथिंग इट कम्स अलॉंग विथ इट. सो लहानपणापासूनच तुम्ही सगळ्यांनीच ते संस्कार तुमच्यावर केले तर त्याचा फायदा खूप होतो. आणि मला माहिती आहे की मी एक खूप बेसिक एक्झाम्पल देते. मी खूप ऑडिशन्स करते ऍडसाठी. ऍडसाठी सिलेक्ट होण्यासाठी खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. एक तर खूप क्रायटेरियाज असतात तुमच्या, त्याच्यात तुम्ही त्या ब्रँडला तुमचा फेस मॅच होतोय का, त्याचं लॉट ऑफ थिंग्स देर आर. त्याच्यात तुमचं एक मूल दाखवलेलं असतं त्याचा आणि तुमचा चेहरा मॅच होतो, सर्टन थिंग्स ना, तुमचं कॉम्प्लेक्शन, एव्हरीथिंग, लँग्वेज, एक्सप्रेशन, एव्हरीथिंग मॅटर्स. तर इट टेक्स अ लॉट. पण what I've started doing is I've convinced myself ऑडिशन द्यायची आणि फॉरगेट अबाउट इट. जे होईल ते टू होईल. जस्ट फॉरगेट अबाउट इट. मग एखाद्या वेळेला त्यांचा फोन आला, अच्छा तुम्ही सिलेक्ट झाला, अरे वा, देन यू स्टार्ट प्रिपेअरिंग फॉर दॅट. राईट. सो दॅट हॅज कम टू मी बिकॉज माझ्याकडे शास्त्रीय नृत्याचं ते माझ्यात पेशन्स आहेत, ग्राउंडिंग आहे. हो, ग्राउंडिंग आहे ते. राईट. सो ती कला आणि कलेला शिकायला कुठलंच वय नाही. लहानपणापासून समजा नाहीच तुम्ही शिकलात या वयातही शिकू शकता. म्हणजे योगा वगैरे आय नो, बट नॉट एव्हरीबडी लाईक्स डुईंग इट. प्रत्येकाचं लाइकिंग असतं. तुम्ही शास्त्रीय गायन शिका, तुम्ही नुसता सा लावून बसलात तानपुरावरती तरी तुम्ही शांत व्हाल. नुसतं सारेगाव पदनिसा शिकलात आणि एक 10-15 मिनिटं आयुष्यातली तुम्ही तेवढं केलं तरी तुम्हाला ते इट विल काम युअर नर्व्स, काम युअर बॉडी, काम एव्हरीथिंग. सो ती कला शिका कुठली तरी आणि मग आय थिंक इट्स गुड टू गो. सो आता रेट करायचं तुला. ओके, सो रेट मी क्लासिकल डान्स प्रोग्राम, तुझं नाटक, सिरियल, ऍड, की ऍज अ कोरिओग्राफर फॉर सम बिग प्रोजेक्ट. रेट कसं करशील? व्हॉट डू यू एन्जॉय द मोस्ट? क्लासिकल डान्स, हँड्स First. डाउन, एव्हरीथिंग रिलेटेड टू कथक. ओके. फर्स्ट अँड विल ऑलवेज बी माय फर्स्ट. राईट. सेकंड विल बी नाटक. ओके. कारण मला खूप मज्जा येते नाटक करायला. आणि मला असं माझा एक मॅनेजर नेहमी म्हणतो की तू एकमेव अशी कलाकार आहेस जिने अशोक सराफ, निर्मिती सावंत आणि प्रशांत दामले या तिघांसोबत काम केलंय. द लकीएस्ट, कारण ते पायनियर्स ऑफ मराठी लेजेंड्स ना. सो नाटक, कारण मला त्यांच्या सोबत नाटक करायला मिळालं त्यामुळे मला त्याची खरी गंमत मजा घेता आली. सो ते त्याच्यानंतर आय लाईक ऍड्स, लव्ह इट, बेस्ट मीडियम आय फील टू एक्सप्रेस. त्याच्यानंतर कोरिओग्राफी फॉर बिग प्रोजेक्ट, कारण मी अजून शिकते. सो दॅट. आणि मग सिरियल आय डोंट थिंक इज इन द बकेट. आय डोंट रिअली एन्जॉय, ऑनेस्टली. आय एम जस्ट सेइंग दिस ऑनेस्टली, कारण I respect a lot of serial actors. No offense. म्हणजे
पण मी तुला एक सांगू माझा प्रॉब्लेम काय आहे. मी जर सिरियल करायला लागले ना की माझा नाच संपूर्ण बंद होतो. मी एक जावे विकत घेणे आहे जी झी मराठीची सिरियल 10 वर्षापूर्वी, आय थिंक इट वॉज 2014 11-12 इयर्स बॅक, तेव्हा मी केली होती. तेव्हा मला त्या वर्षभरात लक्षात आलं की मला डान्स नाही करता येते मला, कारण इट्स व्हेरी टॅक्सिंग तुम्हाला, आणि तेवढं करावंच लागतं. इट्स अ व्हेरी बिग कमिटमेंट जी मला देता नाही, जी माझ्याकडे, इट्स माय फॉल्ट की मला नाही करता येत, म्हणून आय एम नॉट डुईंग एनी सिरियल. सो आता तुला जर वेब सिरीज वगैरे मिळाला चान्स तर वेब सिरीज अ व्हेरी शॉर्ट फॉर्मॅट. जसं नाटक आहे, नाटक कसं शुक्रवार शनिवार रविवार किंवा एखादा, आता प्रशांत सर असतील तर ते बुधवारी प्रयोग लावून हाऊसफुल करतात, बुधवार दुपार पारला हाऊसफुल असतो त्यांचा, ते असेल ते असतील तर तसं. पण नाटकाचं कसं, यू हॅव टू गिव्ह फ्यू आवर्स. तर मला सकाळी उठून मला माझा नृत्याचा क्लास पण घेता येतो. अर्ली मॉर्निंग आय वेकअप अराउंड 6 वाजता असतो, 8 वाजता, ते पण मला करता येतं. मग एखाद्या वेळेला माझा परफॉर्मन्स असेल तर मी रिक्वेस्ट करते की हा दिवस माझा एक परफॉर्मन्स येतो, या दिवशी प्रयोग नका लावू. सो मला सगळ्या गोष्टी, आणि मग ऍड्स तर काही दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. ते तर कधी, ते आता सेल्फ ऑडिशन पाठवायचं असतं, आणि मग त्याच्यानंतर इफ यू गेट सिलेक्टेड इट्स अ 1 डे अफेअर, तर ते एक दिवस जायचं शूट करायसाठी. सो दीज फॉर्मॅट्स वर्क फॉर यू बेटर नॉर्मल full time serial. Full time. So short formats is better. So the popularity खरंच सुख देतं का एक एन्झायटी आणि एक प्रेशर कॉन्स्टंट तुमच्यावर ठेवतं? Only anxiety. Only anxiety. I have seen my friends go through this. मी सिरियल करत नाही त्यामुळे मी घराघरात इतकी जास्त माझा फेस असं, माझा आवाज ऐकल्यावरती लक्षात येतं, माझं नाटक बघितल्यानंतर आठवतं की अरे तुझा आवाज अच्छा तू त्या सिरियल मध्ये होतीस का. तर ते माझ्या बाबतीत नाही होत. म्हणजे असं होतं की अरे कुठेतरी बघितलंय, खूप खुश आहे आणि माझ्या मैत्रिणी खूप अँशियस आहे. सो मला वाटतं खूप अँझायटी आणि स्ट्रेस. पॉप्युलॅरिटी हॅज इट्स ओन प्रोज, बट आय थिंक मोर कॉन्स. आणि ते सारखं रिलेव्हंट राहण्याचं एक ते सारखं हे करतच राहायला लागतं. इझिली असे होतात, डिस्कार्ड करतात. एक्झॅक्टली, इझिली डिस्कार्ड करतात. म्हणजे आज तुम्हाला एक व्यक्ती एवढी आवडते, सडनली माझी मम्मा ना इतकी इनोसेंटली शी वन्स सेड, कुठल्या तरी कलाकाराला खूप ट्रोल करत होते, तिचा काही संबंधच नाही ना की तिचा काही फेवरेट ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस आहे ती, सम ऍक्टर, अँड दे वर ट्रोलिंग हिम और आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली. तिला असं वाटलं कोण आहे ते, का बोलताय ते तिला असं. ती खूप जेन्युनली हे बोलली मला, पण काहीच नाही करू शकत. करतातच आहे ते खूपच. इट्स व्हेरी फिल्दी. सो आता तू नवीन एक फील्ड एक्सप्लोर करतेस, कोरिओग्राफी, आणि त्याच्यातले काय चॅलेंजेस वाटतात तुला? म्हणजे ऍक्टर्सचे खूप नखरे वगैरे सहन करायला लागतात किंवा असं काय? दॅट डिपेंड्स ऑन द मूड्स ना, आणि मी ऍक्टर असल्यामुळे मला कळतं. सो मी ते अनुभवलेलं असल्यामुळे माझ्या बाबतीत ते सोपं जातं, कारण मला माहितीये की त्यावेळेला कुठल्या मनस्थितीत आहे कलाकार. सो मला ते इझी जातं. मी खूप शिकते, जसं मला, आणि मी सगळ्याच माझ्या बाकीच्या मित्रमैत्रिणींना हे सतत सांगते की कॅमेरा मागे राहून तुम्ही जास्त गोष्टी शिकता, त्याच्यामुळे कॅमेरा पुढे तुम्हाला जास्त छान करता येईल. सो हे मी खूप अनुभवते. आणि इट्स अ व्हेरी डिफरंट फील. आय वर्क विथ अ लॉट ऑफ बिग स्टार्स. आता रिसेंटली आय वर्क विथ अजय सर किंवा काजोल मॅमना शिकवलं, आणि डुईंग, आणि मी आय एम एन्जॉईंग द प्रोसेस. इट्स व्हेरी हेक्टिक, इट्स व्हेरी टायरिंग, कारण सेट वरती नुसती धावपळ करावी लागते, बट इट्स फन, इट्स नाईस. These stars are friendly. Very, very friendly. I think the biggest of the stars are the most humble. And that's the reason they are biggest of the stars. म्हणजे अजय सरांना एकदाही असं वाटलं नाही, म्हणजे असं सांगावं लागलं नाही की सर प्लीज या ना, सर प्लीज. आणि छोट्यातला छोटा कलाकार रिकामं मडकं जास्त वाचतात. सो आय थिंक आता आपण जर का याला समअप करायचं असेल, आपलं जे डिस्कशन चालू आहे, आपण खूप जास्त शिकण्याबद्दल बोललो. समाजाला नाटक काय शिकवतंय किंवा मला नाटकाने काय शिकवलं, आणि इन जनरल व्हॉट हॅज बीन युअर लर्निंग. तर आय थिंक इट विल बी प्रुडंट आपण जर का ह्या एका क्वेश्चनवर जर का याला एंड केलं की गुरु कडनं आपण एक्झॅक्टली काय शिकतो.
आणि आता यू हॅव लर्न फ्रॉम बिरजू महाराज, आशाताई, गुरुकडनं आपण काय घ्यावं? फक्त ज्ञान तर एक गोष्ट झाली, हो, ज्ञान इज ते तर म्हणजे ते मिळणारच आहे. हा डिफॉल्ट आहे ना, ते हा. तर तुम्हाला म्हणूनच ते तुमचे गुरु आहेत, तुम्हाला बरोबर. ज्ञान द्यायलाच ते बसले. बरोबर. पण जसं मी म्हटलं तसं मी मामांसोबत स्टेजवर काम केलं, पण त्यांच्यासोबत माझ्यासाठी सगळ्यात मौल्यवान होतं की त्यांच्याबरोबर जो प्रवास केला आणि त्यांच्याशी जे बोलले, त्यांनी मला ज्या शिकवणी दिल्या त्या माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत. आय विल ऑलवेज ट्रेजर दोज. किंवा महाराजींनी मला नृत्य करायला शिकवलं, पण त्यांच्या पायाशी बसून त्यांनी जे त्यांच्या गोष्टी मला सांगितल्या की त्यांचे गुरु कसे होते, मग त्या गोष्टी कशा निर्माण झाल्या, किंवा मला असं वाटतं गुरुकडून त्यांची थॉट प्रोसेस शिकवली, रॅदर देन इथे हात करायचा म्हणून इथे हात करायचा. अरे पण कशासाठी, त्याच्या मागचा विचार काय आहे, त्याचं रिझनिंग काय आहे, त्याचं लॉजिक काय आहे, डिसिप्लिन शिका, पर्सिव्हरन्स शिका. देर आर सो मेनी अदर थिंग्स दॅट यू नीड टू. मला असं वाटतं की ते तुम्हाला सगळंच देतात. देवासारखेच असतात गुरु म्हणजे. आणि आय ऑलवेज से दिस की मला प्रत्येक क्षेत्रात मला खूप उत्तम गुरु मिळाले आहेत. मला महाराजींसारखे आणि माझ्या गुरु लता वाकाळकर, त्यांनी तर मला लहानाचं मोठं केलंय. सगळ्यांना इनफॅक्ट असं वाटायचं की ती माझी आईच आहे. सो इट वॉज दॅट, यु नो. सो मी फोक डान्स शिकले, इंदुमती लिहिले, त्या पण खूप, त्या तर गावोगावी जाऊन प्रत्येक तिथलं एखादी स्टेप का करायची हे पण शिकून यायच्या. नॉट बिकॉज ही स्टेप आहे, ही मुवमेंट आहे असं नसायचं. ते त्याच्या मागचा विचार काय आहे, ते तसं का करतात, त्याचे जे एलिमेंट्स आहेत ते का आहेत, हे वाद्य का वाजवलं जातं, ते कसं बनवतात, या सगळ्याचं नॉलेज घेऊन यायचं ते. आणि मग ते पुढे आमच्यापर्यंत पोहोचलं. असं प्रत्येक फील्डमध्ये. टेरेन्स लुईसकडे मी कंटेम्पररी शिकले. तो तिथे अब्रॉडला जाऊन तो शिकून आला आणि त्यांनी ती कला आपल्यापर्यंत किती ऑथेंटिकली पोहोचली पाहिजे हे त्यांनी आम्हाला डिरेक्टली शिकवलं, वन ऑन वन. सो मी नेहमी म्हणते की मी खूप मला चांगले गुरु लाभले आहेत. आता मी ज्याच्याबरोबर कोरिओग्राफी असोसिएट कोरिओग्राफर म्हणून काम करते, रंजू वर्गीस. ही इज बीन इन द इंडस्ट्री फॉर 25 to 30 years. त्याच्याकडनं मी डिरेक्टली शिकते आणि इन द प्रोसेस ऑफ मेकिंग. बरोबर. कारण तुम्ही तिकडे त्या ठिकाणी असता आणि त्यावेळेला तुम्ही जे शिकता ते गुरुकडून मला असं वाटतं सगळंच जेवढं घेता येईल तेवढं घ्या. म्हणजे त्यांच्यासारखे मी कसा त्यांच्यापेक्षा ग्रेट आहे हे बनवण्यामध्ये देर आर सर्टन, आय थिंक आय हॅव सीन सो मेनी स्टुडंट्स हू ट्राय टू गो बियॉन्ड दॅट, हू ट्राय टू मेक इट अ पॉइंट की मी माझ्या गुरुपेक्षा बेटर होईन किंवा मी कसं ग्रेट होईन, किंवा ग्रेटनेस कडे जाऊच नका. तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी शिकलात तर तुम्ही आपोआप ग्रेट व्हाल. आपोआप तुम्हाला सगळ्याच गोष्टी मिळतील. चांगलं काम करा, फेम, मनी, एव्हरीथिंग विल फॉलो यू. नाही, नक्कीच मी पण अग्री करतो की गुरुचं खूप जास्ती महत्व आहे आणि त्यांची थॉट प्रोसेस घेणं, विचारसरणी कसा तुम्ही त्या, म्हणजे मामा सुद्धा की एखादा लाफ्टर त्यांनी शिकवलं मला, थांब ना तुला पंच येतोय ना, लोक हसतायत ना तुझ्या जोक वरती, थांब, त्यांना गरज आहे का मला सांगायची? नाही निर्मितीताई, एखादा पंच करेक्ट रिदम मध्ये नाही आला की नाही हसत लोक, त्याचा तो टायमिंग पाहिजे. तो टायमिंग चुकला ना की त्या खूप ओरडायच्या. त्यांना काय गरज आहे, त्यांचं छान चाललंय का. बरोबर. पण आता ही गोष्ट पण मी जेव्हा पुढे कोणाला तरी काही माझं नृत्याचं काही शिकवत असेल तर मी ही गोष्ट लक्षात ठेवेन की आपल्याला शिकवायचं, आपण जे केलंय पास ऑन करायचंच आहे. करेक्ट, जस्ट गिव्ह. आणि तू म्हणलीस तसं की गुरुपेक्षा ग्रेट व्हायचा प्रयत्न करतात लोक, उलट गुरुला तर त्याच्यात आनंदच आहे. स्टुडंट त्याच्यापेक्षा मोठा झाला तर गुरुला सगळ्यात जास्त आनंद आहे. बट डोंट फॉरगेट युअर रूट्स, डोंट कीप अ इगो फॉर. म्हणजे आय हॅव सीन सो मेनी ऑफ माय कलीग्स हू जस्ट फॉरगेट अबाउट देअर गुरु अँड मूव्ह ऑन अँड स्टार्ट देअर ओन. मला असं वाटतं डोंट डू दॅट. तुम्ही सुरुवात अबकडं लिहायला शिकलात त्यांच्याकडे, त्यांना जाऊन मोठे मोठे शब्द सांगायला जाऊ नका. बी रुटेड. थँक्यू सो मच तन्वी. थँक्यू. मजा आली, झकास मजा आली. आणि मी पण थोडा नर्वस होतो पहिले, मजा आली.
इट्स गुड टू बी नर्वस. समथिंग न्यू वी हॅव ऑल्सो लर्न फ्रॉम यू नाव. मला असं व्हायचं माहितीये, मी स्टेजवर जायच्या आधी जर मला भीती नसेल वाटत ना, की मला असं वाटतं काहीतरी गोडची होणार आहे आज, की का मला भीती वाटत नाही. मोस्ट ऑफ द टाइम वाटतेच, पण असा एखादा मोमेंट असतो ना, इट्स जेन्युइनली सेम. फर्स्ट हँड एक्सपिरियन्स. नर्वस इज गुड, बिझी इज गुड. सुपर.